नमस्कार, मी कल्पना संजय पलंगे. मी अंबरनाथ येथे राहते. चव महाराष्ट्राची खाद्यपदार्थ स्पर्धेमध्ये आपले खूप खूप स्वागत. प्रथम फेरीमध्ये आम्ही त्यांनी दिलेले मसाले वापरून स्वतःची रेसिपी केली होती आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी आम्हाला मिलेट हा विषय दिला आहे. तर मिलेट वापरून आम्ही एक स्वतःचा पदार्थ तयार करणार आहोत. तर मिलेट संबंधीची माहिती आता आपण बघूया. मिलेट म्हणजे काय? थोडक्यात मिलेट म्हणजे आकाराने बारीक असलेले धान्य. मिलेटला मराठीमध्ये श्रीधान्य, तृणधान्य किंवा भरड असे म्हणतात. त्यापासून आज आपण एक छानसा पदार्थ करणार आहोत. आता मी मिलेटची पिठे तयार करून त्यापासून तयार करणार आहे मिलेट चीज कोफ्ते. चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य. कोफ्त्यांसाठी वापरणार आहे मी ज्वारी, बाजरी, नाचणी, राळे आणि भगर. त्याचप्रमाणे हे इतर साहित्य. त्यामध्ये घेतलाय किसलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली शेवग्याची पाने, कोथिंबीर, तेल, चिमूटभर सोडा घेणार आहे, चीज, हिरवी मिरची, धने जिरे पावडर, बडीशेप, ओवा, पांढरे तीळ, अद्रक लसूणची पेस्ट, साखर, मीठ, लाल तिखट, हळद, हिंग आणि अर्धा चमचा लिंबाचा रस. 5 प्रकारची मिलेट्स वापरून मी हे पीठ तयार केले आणि आता आपण हे मंद आचेवर भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपण मीडियम करूया. हे पीठ आता छान खरपूस भाजून झालंय, मस्त वास येतोय. गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. पॅन गरम झालाय आपला, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूयात आपण 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. थोडं परतून घेऊया. आता आपण टाकूया यामध्ये 1 छोटा चमचा हिंग. यामध्ये टाकूयात आपण 1 चमचा वाटलेली मिरची. हे सगळं छान परतून झाल्यावर यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेली शेवग्याची पाने. चांगली आपण छान आधी परतून घेऊया. गॅसची फ्लेम बारीकच ठेवूया. आपण टाकणार आहोत यामध्ये 2 चमचे तीळ. हे पण आपण चांगले परतून घेऊ. ही भाजी आपण पाणी सुटेपर्यंत चांगली कोरडी करून घेऊया. यामध्ये टाकूयात आता आपण लिंबाचा रस टाकूयात. 1 चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा साखर, त्यानुसार आपण मीठ टाकूया. साधारण 1 ते 1.25 चमचा. हळद चिमूटभर, 1 चमचा बडीशेप आणि ओवा. हे परत आपण छान परतून घेऊया. छान याचा मस्त वास सुटलाय खमंग असा. यामध्ये आपण टाकणार आहोत किसलेला कांदा, किसून घेतलेला छोटे कांदे 2 ते किसलेले. कांद्यामध्ये मॉइश्चर असतं तर तो पण चांगला परतून घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकूयात आपण, म्हणजे खूप छान वास येतो, चवही छान लागते. आता टाकूयात आपण याच्यामध्ये आणखी 1 चमचा भरून धणे आणि जिऱ्याची पावडर टाकूया. आता हे मिश्रण आपण चांगलं परतून घेऊया. त्यातलं पाणी पण आटतंय चांगलं, म्हणजे सुकं झालं पाहिजे.
कारण यामध्येच आपल्याला पीठ भिजवायचे, जास्त पाणी पण नको. हे झाल्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार परत थोडासा लाल तिखट. आपण हिरवी मिरची वापरली आधी आणि अर्धा चमचा कोफ्ते आपल्याला तिखट नाही करायचे, अर्धा चमचा आपण लाल तिखट करायचं. हे सगळं साहित्य आपण वापरलंय. तर गॅसची फ्लेम हे सुकं झाले आता हे छानपैकी. गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि मिश्रण थोडं हलवत ठेवूया. यामध्ये आपण साखर आणि लिंबाचा रस टाकला. याचं कारण असं की शेवग्याची पाने थोडे उघरट असतात, कडवट असतात. मग त्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये लिंबू आणि साखर घालून त्याचा तो बॅलन्स आणला. आणि त्यामुळे कसं होतं, बडीशेप पण टाकले, त्यामुळे त्याला चव पण छान येते, वास पण चांगला आणि कोफ्ते खायला पण छान. म्हणजे लहान मुलं सुद्धा हे आवडीने खातील. आता हे थंड करून घेतलेले मिश्रण आपण या भाजून घेतलेल्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत. टाकणार आपण उरलेली ही कोथिंबीर, 2 चमचे तेल. यामुळे याला खुसखुशीतपणा येतो. थोडासा सोडा टाकणार आहे आपण याच्यामध्ये, खायचा सोडा. आणि आता हे आधी एकजीव करून घेऊयात पहिल्यांदा आणि लागेल तसं आपण पाणी घालून ह्याचं घट्टसर गोळा करणार. यामध्ये आपण शेवग्याची पाने आहेत ती मिक्स केलेली आहे. शेवगा खूप आजारांवर गुणधर्म असा आहे. 1 चमचा हातावर तेल घेऊन ह्या पिठाला लावून घेऊयात आणि 5 मिनिटं हे पीठ आपण झाकण ठेवूया. आधी मी चाळणीला तेलाने ग्रीस करून घेते, म्हणजे हे कोफ्ते केलेले आहेत ते मी वाफून घ्यायचे आपल्याला, तर ते चाळणीला चिकटणार नाही. आपण हाताला थोडं तेल आणि पाणी लावून घेऊ. एक छोटा गोळा घेऊ मध्यम आकाराचा, असा हातावर गोल 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 फिरून थोडा दाबूयात. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये हे चीज आहे ते स्टफ करणार. आणि चीज असं स्टफ करून ज्याप्रमाणे आपण पराठा किंवा पुरणपोळी करतो तसं हे भरत भरत आपण याचा गोल आकार देणार. याला हे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि ह्याच्यावर आपण ही चाळणी ठेवूया आणि चाळणीवर एक चांगलं घट्ट झाकण ठेवून साधारणपणे ह्याला आपण 20 मिनिटे वाफून घेणार आहोत. हे वाफून घेतलेले कोफ्ते आपण थंड करून घेऊन नंतर शॅलो फ्राय करणार आहोत. आता पॅन गरम झालाय, पॅनमध्ये मी थोडं तेल टाकून घेते. तेल गरम झालंय आणि हे वाफवलेले कोफ्ते मी हलकेसे तिळावर रोल करते. गॅसची फ्लेम मीडियम करूया. कोफ्ते मी तेलामध्ये टाकते. आता हे मंद गॅसवर आपण शॅलो फ्राय करून घेऊया. या कोफ्त्यामध्ये मी चीजचा वापर केलेला आहे. चीज हे सगळ्यांना खूप आवडते, लहान मुलांना तर खूप आवडते, त्यामुळे ते हे कोफ्ते नक्कीच आवडीने खातील. आणि या कोफ्त्यांबरोबर मी छानसे पौष्टिक असे आंबील केलेले आहे. केळीच्या पानावर सजवलेले सुंदर असे कोफ्ते आरोग्याला खूप छान आहे. यामध्ये मिलेटचा वापर केलाय, कारण 2023 हे मिलेट इयर म्हणून घोषित केलंय. गहू आणि तांदळाला पर्याय म्हणून मिलेट हा पर्याय आहे. कारण जर मिलेट आपण रोजच्या आहारात वापरले तर आपल्या सगळ्या रोगांवर खूप फायदेशीर आहे. तर चला तर आपण जनजागृती करू आणि मिलेट्सचा वापर करूया.